बोला अप्पा बोला बोला की अप्पा पुढे या आणि बोला. आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती. महात्मा बसवेश्वर यांना जन्माला 919 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांचं जे अपेक्षित स्वप्न होतं की सर्व समाजातील जातीयता दूर करणं आणि लोकशाहीची स्थापना करणं, त्यांनी 1150 साली लोकशाही ही दाखवली जगाला ती कशी असते ती, आणि त्यासाठी त्यांनी महानू मंडपची स्थापना केली आणि त्या पहिले अध्यक्ष म्हणून अल्लम प्रभूंची त्यांनी तिथं अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि अल्लम प्रभूंना सांगितलं की हा संपूर्ण समाज जातीयतावाद पूर्ण समूळ नष्ट व्हावा आणि समाजामध्ये स्त्री असो वगैरे पुरुष असो त्यांना समानता लाभावी यासाठी प्रयत्न केले गेले. जगामध्ये कुठं स्त्री आणि पुरुष त्यांना समानता मिळाली नाही, परंतु भारतानं एक आदर्श घालून दिला जगापुढे की 1150 साली म्हणजे 12व्या शतकामध्ये हा एक आदर्श दिला की स्त्री आणि पुरुष समानता. जगाच्या पाठीवर आज देखील आज आपण 20व्या शतकात आहोत, पण आज स्त्रीला मातेसमान मानलं जात नाही, परंतु आमच्या महात्मा बसवेश्वरांनी हा एक आदर्श जगापुढे दिला की स्त्री आणि पुरुष ही समानता आहे. लोकशाहीचे जनक म्हणून आम्ही गणना करतो जगामध्ये की लोकशाहीचे जनक म्हणजे महात्मा बसवेश्वर. का बरं? तर त्यांनी जगाला लोकशाही शिकवली. जगात तोपर्यंत राजेशाही होती, हुकुमशाही होती, परंतु लोकशाहीचा जन्म जगानं जे काही प्राप्त केलं भारताकडून त्यामध्ये फार मोठी देणगी भारतानं दिली आहे ती म्हणजे लोकशाहीची. आणि असा हा लोकशाहीचा जनक म्हणजे महात्मा बसवेश्वर आणि त्यांची आम्ही सर्वजण आता मिरवणूक काढत आहोत. मोठी पालखी आणि हा सगळा सरंजाम घेऊन आम्ही निघालो आहोत आणि पूर्ण समाजानं याला पूर्ण प्रतिसाद खूप छान दिला. सर्व समाजाचे आभार मानून महात्मा बसवेश्वर जयंतीला आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो.